तालुक्यातील बहारे गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या कामासाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर पीक कर्ज देण्याची शासनाची महत्त्वपूर्ण योजना गेल्या अनेक वर्षांपासून आहे। ऐन पावसाळ्यात भात बियाणे, खते तसेच शेतीच्या मजुरीसाठी वर्षभरासाठी बिनव्याजी पीक देण्यात येते। या योजनेचा शेतकरी मोठ्या प्रमाणात फायदा घेत असतो। डहाणू तालुक्यातील बहारे, पुंजावे, ब्राह्मणवाडी तसेच आजूबाजूला गावातील शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून शेतीच्या कामासाठी पीक कर्ज घेतले होते। मात्र त्यावेळी तत्कालीन राज्य सरकारने सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती। त्यामुळे चालू वर्षी शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जाची मागणी धुंदलवाडी सोसायटीकडे केली असताना त्यांना कर्जमाफी झाली असली तरी अर्धे पैसे भरा व नवीन कर्ज घ्या असे सांगण्यात आले। तसेच हे कर्ज ठाणे सहकारी बँकेकडून दिले जात असल्याने शेतकऱ्यांचे कर्ज थकीत असल्याचे सांगून त्यांचे बचत खातेही गोठण्यात आल्याने त्यांना स्वतःचे पैसेही काढता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी आरोप केले आहेत। एका बाजूला राज्य सरकार शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची घोषणा करत असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना कोणत्याही बँकेने किंवा सोसायटी यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी सक्ती करू नये असे सांगत असताना ग्रामीण आदिवासी भागातील अल्प भूधारक शेतकऱ्यांना सोसायटी मागील थकीत कर्ज माफ झाले असताना ते भरल्याशिवाय नवीन कर्ज भेटणार नाही असा फतवा काढला असल्याचा महाद्या उराडे, रमेश वणगा, अमृत वणगा, संदेश टोकरे, दत्तू गहला, तान्या वणगा या शेतकऱ्यांनी केली आहे। नेमकं काय प्रकरण आहे ते शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊया। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू। माझं नाव रमेश ताने वणगा, बहारे पाटीलपाडा। कर्ज 2018-19 घेतलेला तो माफ झालेला तरी भरायला सांगतात। आम्ही भरत नाही ना, परत कर्ज देत नाही, भरलेला नाही त्यामुळे कर्ज देत नाही। तर सगळं माफ झालेलं होतं म्हणून आम्ही कर्ज मागायला गेलो तर कर्ज परत देत नाही, आम्हा रखून जात। त्याच्याकरता आम्ही कर्ज थोडंफार पैशासाठी बाकीसाठी काय खत बदलायसाठी मागत होते तर देत नाही। मी संदेश रमेश टोकरे, बहारे पाटीलपाड्यामध्ये असतो। हे सोसायटी कर्ज घेतल्यानंतर ते 50,000 घेतला कर्ज, तर ते त्याच्यावरती बोजा जे असतं ना ते लाख रुपयाचं किंवा 1,20,000 असं असतं। तर ते कोणत्यासाठी असतं असं ते जरा हे करा असं, कारण काय आहे लोकांनी 50,000 घेतलं आणि त्याच्यावरती बोजा जास्त वर्षभराच्या नंतरचं असलं असतं तर खाली 10-20,000 रुपये आले तर आपण मान्य करू असं, पण ते त्याच्या जास्ती व्यतिरिक्त असतं, कारण 1.5-2 लाखाचं बोजा चढवलं जातं। कर्ज किती दिलं जातं? कर्ज 50,000 ते 60,000 किंवा 25-22,000च असतं आणि बोजा जास्त वाढवलेलं असतं त्याच्यात। तो माफ होत आहे, माफ होणार, कर्ज होदेला आहे माफ, तरी पण तो कर्ज आपण जबरदस्ती करून भरायला लावत आहे। आम्ही कचेरी रीतीने भरायचे ते आज सरकारने विचार केला पाहिजे। विचार करून ना शेतकऱ्याला चौकशी केली पाहिजे, सोसायटीला चौकशी केली पाहिजे, शेतकऱ्याला चौकशी केली पाहिजे, प्रत्येक माणसाला चौकशी करून ना त्याच्या हफीजला चौकशी केला पाहिजे, कासाला तपासणी केली पाहिजे, बँकेत तपासणी केली, हफीजला तपासणी केली पाहिजे, शेतकऱ्याने तपासणी करून ना त्याचा मुद्दा तयार केला पाहिजे सरकारने।